नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ. आज आपण करणार आहोत वाटून डाळीची वडी. आपण त्या दिवशी वाटून डाळीचं बेसन केलं होतं, ते मी आपल्या चॅनलवर टाकलं होतं. तुम्ही सगळ्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला त्याला. तुमचे आभारी आहे मी. आपले एक 1100 का 1500 काहीतरी हे झालेत, व्ह्यूअर्स झालेत त्या आपल्या व्हिडिओचे. तर मी आशा करते तुम्हाला आपली ही वाटून डाळीची वडी पण नक्की आवडेल. आणि वाटून डाळीची सांडगे वाफेवरचे इन्स्टंट खाण्यासारखे ते पण मी तुम्हाला अपलोड करेल, काही दिवसांनी टाकेल तुमच्यासाठी. आणि आज आपण वडी पाहूया. तर चला मग त्यासाठी मी काय केलं आहे, एक छोट्या वाटीने 1 वाटीभर डाळ मी रात्रभर भिजत घातली होती. आणि आता सकाळी त्यातलं पाणी काढून टाकलं आणि 3-4 पाण्याने स्वच्छ पाण्याने धुतली. आणि ती 3-4 पाण्याने धुवायची नाही तर त्याचा वास येतो, असं आंबूस वास येतो त्याचा. कोथिंबीर, कढीपत्ता, हिरवी मिरची, हळद, मीठ, धणे, जिरे, अद्रक आणि लसूण. आता मी काय करणार आहे, एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व, आता हे डाळ ना आपली एकदम बारीक होणार नाही, ह्याला 2 बॅचमध्ये बारीक करावी लागेल. मग हे सामान पण निम्म आणि ही डाळ पण निम्मी मिक्सरच्या भांड्यात बारीक करायची. आता या मिक्सरच्या भांड्यात ना मी निम्मी कोथिंबीर, ह्यातलेच निम्मा कढीपत्ता, निम्मा आपलं हिरवी मिरची, सर्व साहित्य निम्म घेणार मी याच्यात. म्हणजे आपल्याला व्यवस्थित आपली पेस्ट होईल. आणि राहिलेलं साहित्य ना आपण दुसऱ्या बॅचमध्ये नंतर बारीक करू. आता हे राहिलेलं दुसऱ्या बॅचमध्ये. आणि आता हे मिक्सरवरनं बिना पाणी घालायचंच मी बारीक करून घेते. आणि समजा जरा बारीक झालं नाही तर 1 चमच्याभर पाणी, तुम्ही पोहे खायच्या चमच्याने 1 चमचा पाणी टाकू शकता, पण जास्त पातळ करायचं नाही, असं बिना पाण्याचंच मिक्सरवर बारीक करायचं. तर तुम्ही पाहू शकता मी थोडं पण पाणी टाकलं नाही, बिना पाण्याचंच माझं असं बारीक झालं. आता हे राहिलेलं साहित्य मी अशाच प्रकारे बारीक करू. तर मैत्रिणीनं, आता आपलं मिक्सरवर वाटण डाळीचं काढून झालेलं आहे. कढईत पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि एक स्टीलची चाळणी घेतलेली आहे. आता एक कॉटनचा कपडा ना असा ओला करून घ्यायचा. त्या कॉटनच्या कपड्याला ना असं ओलं केलं ना म्हणजे आपलं पीठ चिटकत नाही. आणि ह्या चाळणीत आपला हा कपडा आहे ना असं पसरून घ्यायचा अशा प्रकारे. आणि हे जे आपलं वाटण केलं आहे ना आपण, ते वाटण ना ह्याच्यावर घालायचं अशा प्रकारे. आपलं कढईतलं पाणी पण उकळलं आहे आणि ही चाळण ना त्या उकळत्या पाण्यावर ठेवायची. झाकण टाकून ना एक 10-15 मिनिट आपलं ही वडी शिजूस्तर हे मिश्रण राहून द्यायचं. तुम्हाला किती जाडीची हवी त्यानुसार तुम्ही करू शकता. एवढ्या जाडीची ठीक आहे. आणि आता मी कढईत ठेवते. आपलं पाणी उकळते. आता ह्या उकळत्या पाण्यावर मी ही चाळण ठेवते आणि त्याच्यावर एक ताट झाकते. तर अशा प्रकारे हे ताट झाकते आणि गॅस बारीक करून आता हे 15 मिनटं आपलं पीठ शिजून देते. तर एक 16 मिनिट झालं, मी बारीक गॅसवर झाकण टाकून शिजून दिली. मी आता गॅस बंद करते. आपली वडी शिजली का नाही कशी ओळखायची, लगेच कलर चेंज दिसतंय. आणि असं आपण जर सुरी त्याच्यात घातली ना अशी क्लीन येते आपली सुरी, नाहीतर मग असं पीठ लागतं. आता आपण ही वडी कट करून घेऊ. आता ना ही वडी ना आपण अशीच घेऊ कपड्यासहित आणि दुसऱ्या एका ताटात ती काढून घेऊ अशा प्रकारे. आता आपण याचे वडीच्या साईजमध्ये तुकडे पाडू.
अशा प्रकारे तुम्ही अशी पण वडी खाऊ शकता. ह्यात आपण हिरवी मिरची टाकल्यामुळे अशी पण वडी छान लागते. पण तुम्हाला जर ह्याला आणखी स्पायसी करायचं असेल, असं चटपटीत करायचं असेल, तर आपण आता तेलात ह्याला मसाला लावून घेऊ. त्याला आपण मसाल्याची वडी म्हणतो. तर आता तो मसाला कसा लावायचा चला पाहूया आपण. ही वडी आपण सुट्टी करून घेऊ आणि कढईत थोडंसं तेल गरम करायला ठेवू आणि मीठ आणि काळा मसाला एका डिशमध्ये घेऊ. काळं तिखट आपलं घरी बनवलेलं असतं ते, अशा प्रकारे. तर मी ना मुलाला खाण्यासाठी काही मिठाची वडी अशी काढून ठेवली आहे एका साईडला आणि राहिलेली वडी आहे ना, ह्याला मी आता मसाला लावून घेणार आहे. तर त्यासाठी एका डिशमध्ये घरी बनवलेलं काळं तिखट, थोडंसं लाल तिखट आणि मीठ हे घेतलेलं आहे. आता आपण वडीत पण मीठ टाकलेलं आहे, आपण फक्त मसाल्यापुरतंच मीठ घेतलेलं आहे. आता हे मी चांगलं मिक्स करते आणि ह्यात थोडंसं पाणी टाकून ह्याला ओलं करते. तुम्ही पाहू शकता पाण्याचं प्रमाण. बस एवढंच, म्हणजे मसाला आपल्या वडीला लागा म्हणा एवढंच आपल्याला हे ओलं करायचं आहे. आणि आता ना एक एक वडी आपल्याला ह्याच्यात अशी बुडवून कोट करून ठेवायची आहे आणि ती तेलात खालीवर करायची आहे. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे एक्स्ट्राचं तिखट तुम्ही काढू शकता तुम्हाला जे जास्त वाटत असेल तर. अशाच प्रकारे आता सर्व वड्याला तिखट लावून. तर मी कढईत तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि आपली वडीला पण असा मसाला लावून घेतलेला आहे. आणि आता ना मी गॅस थोडा फुल करते आणि ही आपली वडी ना मसाला लावलेली असं तेलात गॅस कमीच करते. तेल जास्त गरम झाले एक एक वडी अशी ठेवते आणि याला फक्त खाली वडी करायची. जास्त वेळ काही तेलात ठेवायची नाही. वाटलं तर गॅस बंद केला ना तरी चालेल. अशा प्रकारे त्याला एकदा खाली वरी करायची आणि गॅस बंद करायचा. अशा प्रकारे मी गॅस बंद करते आता. तर आपली वडी तयार आहे. मी गॅस बंद करून कढई खाली उतरली. आता आपण गार्निशिंगसाठी आपण थोडी कोथिंबीर टाकू आणि ही तुम्ही मिठाची वडी पण पाहू शकता. मग तुम्हाला मिठाची म्हणजे आपण ह्यात हिरवी मिरची टाकलेली आहे, फक्त मसाला लावलेला नाही म्हणून. तर मग तुम्हाला जर माझी ही वडी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये सांगा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी सबस्क्राईब करा. तुम्ही पण अशा प्रकारे ना ही वडी करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि ही वडी ना मी माझ्या सासूबाईकडून शिकलेली आहे. एक जुना आणि पारंपरिक पदार्थ आहे हा, नवीन नाही. तर मग मी आता तुम्हाला वाटून डाळीचे सांडगे इन्स्टंट भाजीचे ते पण तुम्हाला लवकरच दाखवेल. त्याला वडे पण म्हणतात काही ठिकाणी, काही ठिकाणी सांडगे म्हणतात. तर मग कशी वाटली वडी नक्की सांगा.